नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे जे मॅथ ट्रिक्स या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समरूपता जो काही आपला पहिला पाठ आहे या पाठावरती IMP प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर आपण त्याच्यातला पहिला सराव संच जो काही आहे त्याच्यात जर तुमचे 4 गुणधर्म पाठ असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधता येईल, कारण आपल्याला त्या गुणोत्तराच्या किमती दिलेल्या असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असतं. तर ते गुणोत्तर जर लिहिता आले तर आपण त्याच्यातला कोणताही उदाहरण सोडवू शकतो. तर आपण एक जो काही 5 नंबरचा प्रश्न होता सराव संचा तो प्रश्न घेतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचे 4ही गुणोत्तराची रिव्हिजन होऊ शकते. तर इथं सांगितलेलं आहे शेजारील आकृतीत PQ ला लंब BC आहे, PQ ला लंब BC आहे, तसंच AD ला लंब BC आहे, AD जी काही बाजू आहे त्याला BC लंब आहे. खालील गुणोत्तरे लिहा. तर काय सांगितलं, खालील गुणोत्तरे लिहायला लावलेले. तर हे जे काही 3 त्रिकोण आहे त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तरावरून त्यांचं आपण गुणोत्तर कशा पद्धतीने लिहू शकतो हे सांगितलं. तर इथं त्रिकोण PQB बरोबर, त्रिकोण PQB, त्रिकोण PQB कुठे दिसतो तर हा आहे बरोबर, आणि त्रिकोण PBC, PB आणि C दोन्ही त्रिकोणामध्ये PQ ही समान उंची आहे बरोबर. जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल, जर दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल तर गुणोत्तर काढण्यासाठी तर आपण 4 गुणधर्म बघितले. त्याच्यापैकी जर उंची समान असेल तर त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असतं. तर PQB ह्या त्रिकोणामध्ये पाया काय आहे बरं का, BQ, म्हणून लिहून टाकायचं BQ. भागाकारामध्ये त्याचबरोबर PB आणि C याच्यात पण उंची समानच आहे, त्याच्यामुळे पाया काय आहे BC, तर इथे लिहून टाकायचं BC. कारण दोन त्रिकोणाची उंची जर समान असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असतं. क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असतं. तसंच PBC त्रिकोण दिलेला आहे, PB आणि C, आणि दुसरा त्रिकोण ABC दोन्ही त्रिकोणामध्ये BC जो काही पाया दिसतोय, PBC बघा किंवा ABC बघा, PBC किंवा ABC दोन्ही त्रिकोणामध्ये पाया समान आहे म्हणून गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात राहील. तर PBC या त्रिकोणामध्ये उंची काय आहे बरं का, PBC मध्ये PQ काय आहे, PQ भागाकारामध्ये, आणि ABC याच्यामध्ये उंची काय आहे बरं का, AD काय आहे, AD, म्हणून इथं लिहून टाकायचं AD. त्याच्यानंतर आता ह्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघूया. त्रिकोण ABC, त्रिकोण AB आणि C, तसंच त्रिकोण ADC, त्रिकोण AD आणि C, ABC आणि ADC या दोन्ही त्रिकोणामध्ये AD ही उंची समान दिसते. म्हणून जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असतं. म्हणून ABC चा पाया काय आहे बरं का, ABC चा पाया आहे BC. भागाकारामध्ये ADC चा पाया काय आहे, ADC याचा पाया काय आहे तर DC म्हणजे समान उंची जर असेल तर त्याचा त्रिकोण त्याचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असतं. त्याच्यानंतर त्रिकोण ADC, त्रिकोण AD आणि C, तसंच त्रिकोण PQC, PQ आणि C या दोन्ही त्रिकोणामध्ये जर पाहायला गेले तर याची उंची आहे, याची उंची वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर दोघांचा पायाही वेगवेगळा आहे, कारण ADC याचा पाया आहे DC आणि PQC याचा पाया आहे QC. आता पायाही समान नाही आणि उंचीही समान नाही, तर जेव्हा पाया आणि उंची दोन्ही समान असतात तेव्हा पाया व उंची यांचं गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे हे त्याचे प्रमाण असते. म्हणून काय करायचं तर ADC चा पाया गुणिला उंची करायचा. ADC चा पाया काय आहे DC गुणिला उंची काय आहे AD. भागाकारामध्ये
PQC चा पाया काय आहे? PQC. QC काय आहे? QC गुणिला PQ ची उंची, PQC ची उंची PQ. अशा पद्धतीने जर आपले 4 गुणधर्म पाठ असतील तर आपण प्रत्येक गुणोत्तर व्यवस्थित पद्धतीने लिहू शकतो. आता हे गुणधर्म पाठ असतील तर आपण गुणोत्तर लिहू शकतो, परंतु काही ठिकाणी या गुणोत्तराच्या किंवा क्षेत्रफळाच्या किमती दिलेल्या असतात आणि सांगितलं जातं की याचं कॅल्क्युलेशन करा. जसं की आपण उदाहरण क्रमांक 2 खाली घेतलेलं आहे. दिलेल्या आकृतीत BC ला लंब AB, BC ला लंब BC जो दिसतोय BC ला लंब AB आहे. BC ला लंब AB दिलेला आहे. त्याचबरोबर AD ला लंब AB, AD ला लंब AB, म्हणजे इथं ह्या दोन ठिकाणी काय आहे? काटकोन आहे. तर BC बरोबर 4 दिलेलं आहे. BC चं माप किती दिलेलं आहे? 4C. आणि AD बरोबर किती दिलेलं आहे? 8. AD बरोबर दिलेलं आहे 8. तर हे जे काही दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे त्याचे गुणोत्तर काढायला लावलं. म्हणून उत्तर लिहत असताना जो काही काढायला लावला ते लिहायचं. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागाकारामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ADB. आता ABC व त्रिकोण ADB हे दोन त्रिकोण जर बघितले तर मधलं जे काही माप आहे ते एकच आहे, म्हणजे दोघांचा पाया काय आहे? समान आहे. जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर गुणोत्तर कसं असतं? तर उंचीच्या प्रमाणात वरती बघितलं तर दोघांची उंची, तर ABC ची उंची काय बरं का? BC भागाकारामध्ये ADB ची उंची काय आहे बरं का? AD. आणि दोघांच्या किमती आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत. BC बरोबर आपल्याला दिलेला आहे 4 आणि AD बरोबर दिलेला आहे 8. दोघांनाही भाग जातो 4 ने. 4 1 4, 4 2 8. अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या किमती मिळू शकतात. उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितलं आणि हे प्रश्न निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. आता बघूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, आता जो काही आपण 3 नंबरचा प्रश्न बघतो, हा प्रश्न सहजासहजी या टॉपिक वरती प्रश्न म्हणजे कोन दुभाजकावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण प्रश्न घेतलेला आहे त्रिकोण MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. त्रिकोण MNP दिसतोय, त्याच्यामध्ये कोन जो काही N आहे त्याचा NQ हा कोन दुभाजक आहे. म्हणजे कोन N चे दोन भाग कोणत्या रेषाखंडाने केलेले तर QN किंवा NQ ने हा दुभाजक आहे. जर MN बरोबर 5, MN चं माप दिलेलं आहे 5, त्याचबरोबर PN बरोबर 7, PN बरोबर किती दिलेलं आहे तर PN बरोबर 7 दिलेले आहे. त्याचबरोबर MQ बरोबर 2.5, MQ बरोबर 2.5 दिलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की QP चं माप काढा. आता QP चं माप आपल्याला शोधायला लावलं, तर QP चं माप शोधत असताना कोन दुभाजकाचं गुणधर्म घेतात कसं हे माहिती असणं गरजेचं आहे. काही गोष्टी दिलेल्या आहेत, मी डायरेक्ट प्रश्नाचं उत्तराला स्टार्ट करतो कारण आपल्याला कमी जागेमध्ये भरपूर काही बघायचं. तर आता कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार पेपर मध्ये लिहत असताना तुम्ही दिलेली माहिती लिहून घ्यायची. मला वरती दिसतंय म्हणून मी डायरेक्ट कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरला. आता इथं ह्या आकृतीमध्ये कोन दुभाजकाचाच का गुणधर्म वापरला? कारण हा जो काही त्रिकोण MNP दिसतोय या त्रिकोणामध्ये MNP हा जो काही कोन N आहे त्या N कोनला NQ हा दुभाजक आहे. बरोबर, प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरला. तर कोन दुभाजकाचा गुणधर्म घेतात कसं हे माहिती असणं गरजेचं आहे. तर काय करायचं, जो काही त्रिकोणाची सुरुवात झालेली MN भागाकारामध्ये NP हा कोन घेऊन घ्यायचा. जो कोन दुभागलेला आहे ना तो कोन घेऊन घ्यायचा. MN भागाकारामध्ये NP त्याच्याच बरोबरला आता सुरुवात कुठून केली तर M पासून अशी सरळ रेष घ्यायची ज्या बाजूला त्या कोन दुभाजकाने दुभागलेला आहे. म्हणजे MQ भागाकारामध्ये QP अशा पद्धतीने आपण हा गुणधर्म लिहू शकतो. कोन दुभाजकाचा गुणधर्म MN भागिला NP. स्टार्ट कुठून करायचं तर हा कोन घ्यायचा, जो कोन दुभागला गेलेला तो कोन घ्यायचा.
त्याच्यानंतर भागाकारामध्ये जी बाजू दुभागली गेली ना त्या कोन दुभाजकामुळे ती बाजू घ्यायची, पण सुरुवात कुठून करायची, जिथून अगोदर सुरू केलं होतं mn पासून, तर m पासूनच सुरुवात करायची, mq भागिला qp. तर mn भागिला np बरोबर mq भागिला. आता ह्या काही तुम्हाला जे काही गुणोत्तर मिळालेलं आहे त्या गुणोत्तराच्या किमतीवरती दिलेले आहे, फक्त त्या किमती ठेवायच्या. mn ची किंमत काय बरं का, mn बरोबर 5, np बरोबर काय दिलेलं आहे, तर np किंवा pn बरोबर 7 बरोबर. mq बरोबर काय दिलेलं आहे, तर mq बरोबर 2.5. तसंच qp ची किंमत आपल्याला काढायला लावली, यांचा करून टाकायचा तिरकस गुणाकार. काय करायचा, तिरकस गुणाकार. 5 qp बरोबर 7 गुणिला 2.5. तसंच हा जो काही 5 दिसतोय इकडे जाताना होईल भागाकारामध्ये, म्हणजेच qp बरोबर 7 गुणिला 2.5 भागाकारामध्ये 5. 5ने 2.5 ला भाग जातो, 5 5 25 म्हणजे 7 गुणिला 0.5 म्हणजे 5ने 5 5 25 आणि अशा पद्धतीने आपल्याला 0.5 मिळेल. आणि 0.5 ने 7 ला गुणून टाकायचं. 7 5 35, 5 हातच्याला 3, 7 0 0 3 जसा तसा एक संख्या सोडून पॉइंट. अशा पद्धतीने आपल्याला QP ही जी काही बाजू असणार आहे ती बाजू आपल्याला 3.5 मिळू शकते. अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय तसंच 3 समांतर रेषा व छेदिका यात हे जे दोन्ही काही गुणधर्म आहे हे दोन्ही गुणधर्म जवळपास सारखेच आहेत, बरोबर. तर दोघांसाठी आपण AP भागिला PD व BQ भागिला QC असं गुणधर्म लिहित असतो. परंतु इथं जे काही दिसतंय तीनही रेषा एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत. समलंब चौकोन ABCD, समलंब चौकोन ABCD. पुढचा जो काही प्रश्न बघतो त्याच्यामध्ये समलंब चौकोन ABCD दिलेले आहे. ह्या समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB ला समांतर बाजू PQ, AB ला समांतर बाजू PQ, तसंच PQ ला समांतर बाजू DC. अशा पद्धतीच्या बाजू आपल्याला पाहायला मिळतात. हे जे काही चौकोन आहे समलंब चौकोन, ह्या चौकोनामध्ये 3 समांतर बाजू असल्यामुळे आपण 3 समांतर बाजू व 2 छेदिका हे गुणधर्माचा वापर करू. समांतर बाजू, 3 समांतर बाजू व छेदिका याची या गुणधर्मानुसार अशा पद्धतीने हा गुणधर्म आपण वापरू शकतो. तर हा गुणधर्म वापरतात कसा, तर AP भागिला PD, AP भागाकारात PD बरोबर BQ भागाकारात QC, BQ भागाकारात QC. आता काही किमती आपल्याला दिलेल्या आहे प्रश्नामध्ये, तर दिलेल्या किमती व्यवस्थित पद्धतीने या गुणधर्मामध्ये टाकायचं. AP ची किंमत दिली आहे का बरं, AP बरोबर 15 दिलेला आहे भागाकारात, PD बरोबर 12 दिलेला आहे बरोबर. BQ आपल्याला काढायला लावलेला आहे, जसं तसं लिहायचं भागाकारात. त्याचबरोबर QC ची किंमत 14 दिलेली आहे, यांचं करून टाकायचं तिरकस गुणाकार. म्हणजेच 12 BQ बरोबर 14 गुणिला 15 त्यांचं दोघांचा गुणाकार न करता हा जो काही गुणाकार आहे त्याला भागाकारात घेऊन जायचा. BQ बरोबर 14 गुणिला 15 भागाकारात 12 व त्यांना भाग देऊन द्यायचा 2ने. 12 आणि 14 ला 2ने भाग जातो, तर 2 7 14 गुणिला 15 भागाकारात 2 1 12. 15 7 5 105 भागाकारात 6 बरोबर. 6ने भाग देऊन द्यायचा. 6 1 6 उरले किती 4, 6 7 42 उरले किती 3, पॉइंट ठेवून 0 आणि 6 पंचे 30. अशा पद्धतीने आपल्याला BQ ची जी काही लांबी आहे ती आपल्याला 17.5 मिळते. तर पुढचा प्रश्न बघूया. आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. AC व BD या परस्परांना P बिंदू मध्ये छेदत आहेत आणि
AP भागाकारात CP बरोबर BP भागाकारात DP हे दोनही जे काही गुणोत्तर आहे ते समान दिलेले आहे. याचा अर्थ दोन बाजू समान आहेत. तर सिद्ध करायला लावलं की दोनही जे काही त्रिकोण आहेत, त्रिकोण ABP व त्रिकोण CDP हे दोन्ही त्रिकोणांना आपल्याला समरूप दाखवायला लागलं. तर त्रिकोणांना समरूप दाखवू शकतो आपण बा को बा, तसेच को को को, तसेच बा 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 या कसोटीनुसार. तर अशा पद्धतीच्या कसोटीचा वापर करून आपण दोन त्रिकोणांना समरूप दाखवू शकतो. तर या दोन त्रिकोणांना समरूप कसं दाखवू शकतो, तर दिलेलं जे काही आहे ते म्हणजे दोन बाजू आपण समरूप ऑलरेडी दिलेल्या आहे. म्हणजेच AP भागाकारात CP बरोबर BP भागाकारात DP हे पक्षामध्ये दिलेले. कुठे दिलेले आहे, तर पक्ष दिलेले बरोबर. पक्षावरून म्हणू शकतो की AP च्या गुणोत्तरात CP आहे आणि BP च्या गुणोत्तरात DP आहे. तर AP आणि CP हे एकमेकांच्या गुणोत्तरात आहे आणि BP च्या गुणोत्तरात DP आहे. अशा पद्धतीच्या दोन बाजू एकमेकांना समरूप आहे, एकरूप आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर ह्या दोन्ही त्रिकोणमध्ये म्हणजे ABP मध्ये व त्रिकोण CDP मध्ये CD व P मध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये हे जे दोन जे काही कोण दिसत आहेत ते कोण हे विरुद्ध कोण पाहायला मिळतात आणि विरुद्ध कोण हे एकरूप कोण असतात. म्हणून आता आपण दुसरी कन्सेप्ट लिहू शकतो. कोण APB, कोण APB ला एकरूप कोण कोण DPC विरुद्ध कोण. आता जर पाहायला गेलं तर दोन बाजू ह्या एकरूप आहे व दोन कोणही एकरूप आहे. म्हणून आपण बा को बा, बाजू कोण व बाजू या कसोटीनुसार आपण या दोन्ही त्रिकोणांना समरूप दाखवू शकतो. म्हणून त्रिकोण ABP ला समरूप त्रिकोण CDP हे बा को बा या कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप म्हणू शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात व हे प्रश्न व्यवस्थित पद्धतीने तयारी करून जायचं म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न निश्चितपणे विचारले जातात. धन्यवाद.